आज जाता का मग तू? फोन आला तुला कोणाचा, तू म्हणत नाही नाही येतो येतो, मग ऑफिसात चालला का? चल ना. नाही नाही, ऑफिसचा नव्हता फोन. ते ज्याचं लग्न जुटलं, साखरपुडा आहे त्याचा, तर म्हणून म्हणे येजो येजो. म्हटलं हो येतो, टेन्शन न घेऊ. अरे व, कोणा गावची केली? खोरपडीची. हो का? मला वाटतं त्याची मोठी भाऊजाई तर त्याचीच वाटते. भाऊजाईची बहीण गेली आहे वाटते, मग नाहीतच केलं वाटते. माय बाई व, बरं झालं बरं झालं त्याचं लग्न. बरं झालं व माय. लय पोरी पाहून राहिल्या. हा कायले पोरी पाहून राहिला, येलेच पोरी पाहायचं जाय. हा तर कोणालाही पसंत करे, पण येलेच नाही म्हणत ना. काही बोलत रे. ते बदललं म्हणा बापा. आजकाल आजकाल पोरीचंच मार्केट. लग्नाच्या वक्ती पहिले पोरीच्या बापाला टेन्शन अशी, पोरावाले भले छाती काढून चालत. आता काही नाही, खाली मुंडीच आहे. खाली मुंडका पोरा पोरीचा दोन्ही खर्च करा तरी पोरी बाप काही गोष्ट घेत नाही ना. पोरी गोष्टी घेत बापा. आजकाल काळ बदलला. आम्हा त्यांना तर सोपच वाटते. एवढी तरी बायको भेटली, काही महत्व नाही आणि काही कौतुक नाहीये. बघा बघा पास चालू आहे म्हटलं परिस्थिती. विचार जाते आई भाऊजीले, तुम्हाला तर माझं काही महत्व नाही. अहो आता भेटली ना तू एकदा, मग काय महत्व करतो तुला? महत्व करायसारखी आहे का हे बगर डोक्षेची? डोक्षेबाज भेटली असती तर वाटलं असतं काही. हा, भेटून भेटून काय भेटलं? बिन डोक्ष. मग त्याचं काय कौतुक करा का नशिबाला बसा? थांबा थांबा थांबा, आता आली मी. चाललो मी, अजून डोकं खात बसीन. बरं येतो गेले घेऊन. हा, आणि त्याचं हो म्हटलं तर मी फोन लावतोच तुला. हा, हो हो हो, आणच आता सांग याच लाग म्हणा. थांब ना, आता कोण गेले? बगर डोक्षाची आहे ना. हायच तर हायस. आता काय करू, जाऊ दे. राय सुखांत नाही मा घरी, सुखात राय. आई पा कसं बोलतात, दारात जाऊन बोलतात. त्याला माहिती हे दारात येत नाही. गमता करते ना हो. गमता करते. चल तुला हो. चल मला बेल वायलं मी. आता तुम्ही येऊन घ्या ना. बरं बरं वायतो ना मी बी बेल. मी म्हणलं तू बनव पूजा करतो पहिले, म्हटलं कर. चला वायनं झालं मी वाळून देतो बेल. मा काही टेन्शन नाही. आणि शाळा कोणात लोक निजला लस वेळ झाला. इतक्या वेळ झोपत नाही तो. रात्री किती वेळ जागी होता बाबा बाबा. झोपच ना लागे त्याले. काय हो रे मी पाय आपटे तो उठूनच बसे. पाय आपटे लढे. मी झोपली. मग त्याचे बाबा तो होतच जागी. बस बाय हिंडत राहते. मग रात्री हात पाय दुखत. आव लेकराला दीट होते. मग दीट का दिवसभर गुण करते, काय बोलते, खेळते. कोणी दीट करते? मग तुला पदर उतरायला काय झालं? रात्री पदरच कुठं होता? मी गाऊन घातला होता. मग गाऊनला कुठं पदर होता? मग काय मन नाही उतरला. मी झोपून राहिली. लय साजरी हास हो माय. हो हाताने होते गाऊन घातला होता. हो त्या गाऊनले कुठे पदर माय बाई तुमच्या? मायले बकराची डीट उतरायले पदर नाही. होळली नवरा मग होळल्यात असतात ना माय, जागोजागी पडेल. दोन त्या घ्या डोक्यावर आणि उतरा. आई तुम्ही लय जुगाडू आहे. पण जुगाड आहेत तुमच्या जवळ. लय जुगाड आहेत. तू फक्त वापर ते. चल येतो बाई मी येतो. चल आवर पटपट. ते आले गेले तर मग नवाळे पाहुणे राहतात. हो ना. मी आई देवपूजा इतकी चकचक केली ना. सगळे देव घासले घासले. म्हटलं त्या आता आल्या तर त्यांनी म्हटलं पाहिजे ना किती छान आहे तुमच्या सुनेचा वापर. आई सगळे देव घासले. हे पा जास्त कुंकू अक्षिदन हळद टाकत बसू नका. खराब डाग पडतात देवांवरती. अन्न बेल ना व्यवस्थित पडलं नाही पाहिजे. तो हार ठेवलाय मी त्याच्या बाजूला. तो हार वाजा त्याच्यावर. मग चांगलं दिसते. त्या आल्या तर त्यांना दिस पाहिजे ना मस्त प्रसन्न असं. त्या कौतुक करते मग माझं. म्हणतीन बाप रे शांताबाई तुमच्या सुनेचा वापर किती चांगला आहे. आई ते वरचे मी भांडे घासून ठेवले त्याला हटवू नका. काय बोट उमटतात. मग ते बोटच दिसती. काय म्हणतीन त्या ताई? आता हे आम्हाला पाणी पिऊ देते की नाही? प्यारी गेले घासून ठेवून दिले वरती. मध्ये हात नका त्याला बोट उमटतात. त्या बाई आल्या की चकचक दिसलं पाहिजे. काय करा बाई या शिटूच. बगर डोक्याची म्हणते ना दिनू. काही कुठं नाही. खरंच आहे. चाल बाई आज बाई ते येऊन राहिले ना दोघही जण. दिनू आणतेच ते. मग काय
किती मदत केली माहिती आहे होते त्याने वाचलं म्हणून शांता जगली. हा हे का कुठं आहे ते आज घरी येऊन राहिले. मला तर वाटून राहिले की माय कितीकच जवळचे सोय येऊन राहिले आणि कितीकच नाही. आई बेल वाहून घ्या ना मग आणि त्याच्या आजूबाजूचं पुसून घे जा आई. स्वच्छ दिसलं पाहिजे. हो ना माय बाई. आता तर काय माहिती लोक तर काय स्वच्छता दाखवे लोक तर काय चालू देते की नाही चालू देत. आता फरशी खायला पुसायला बाय बाई शकून पुसली ना आई. काय म्हणतीन ते आता यायला तर पावर सगळे पाय पाय उमटले ना एकदा पुसून घेते स्वच्छ. ती लगडोक्षावर पाय घेऊन चालशील का घरातून. पुस माय बाई पुस. मला जाऊ दे माय देव घरात मला करू दे. अरे क्या रहमान भाई, पानी कैसा करेगा, आएगा क्या नहीं, कहाँ जाएगा पानी। पानी तो आना ही होगा ना, बरसात का मौसम है, पानी आएगा। अब मुझे वाटतच नहीं है कि आएगा पानी, नहीं आएगा पानी, क्योंकि वो ना वातावरण कितना पानी जैसा हो गया, ऐसा लगता है अभी आएगा। लेकिन ढक चले जाते हैं और पानी भी नहीं आता। खेत का वावरों में पानी चाहिए ना, वावरों में कितना पानी चाहिए ना, पराठी को पानी चाहिए, सोयाबीन को भी पानी चाहिए ना। ऐसा लगता है या वर्षी नहीं आएगा पानी। आएगा आएगा, पानी कहाँ पे जाएगा, बरसात का मौसम है भैया। चाय दे दो, चहा पाजा म्हणलं पाचतो ना चहा पाजणंच तर आपलं काम है अब ए रहमान भाई एक कप चाय दे दो। चाय चाय चहा एक कप चहा दे। आता गायला ना नेनाच्या. भाऊ आले वाटते. भाऊ गावा गेलते नाही कुठं. हाँ वही गावा को गया था मेरी बहन घर गया था। असं बहीणच्या घरी हाव का. अच्छा बोला मैंने. हाँ कोणाची गाडी आहे ले चाचा, गिराईक आ गया आपको। अव गाडी थांबली, म्हणलं गाडी थांबली, चहा ठोय किती कप ठेवू. काय सांगा, थांब पाहतो। पहिले या भाऊचा देऊन देतो ना. हे भाऊ बसेल आहे तर शिल्पर गायला आहे तर. हा घ्या भाऊ तुम्ही चहा. अरे हेच तर टपरे दिसते रे. अरे अरे वा, अरे हेच आहे. अरे काकाजी ओळखलं का. हा ओळखलं धनेगावचे तुम्ही ना, ते बाई आलत्या होऊन ते ना, कशी आहे बाईची तब्येत। लय चांगली, एकदम मस्त आहे. ती तब्येत एकदम चांगली आहे. कशा हा मावशी ओळखलं का. मी त्या शाबाईचा पोरगा आलतो त्या दिवशी माझ्या आईले न्यायले. हा ओळखलं. काय झालं बाबा तर चांगली आहे बाईची. हो मस्त. बरा योग आला. इकडून चालले होते वाटते कोणी अंग. नाही स्पेशल आलो तुमच्या अंग. काय झालं भाऊ। काही नाही, आईचा निरोप आहे तुम्हाला अर्जंट आमच्या घरी यावं लागते. काऊन बापा, काय झालं। ते मला काही माहित नाही, आईने सांगितलं अर्जंट तुम्हाला आमच्या घरी यावं लागते. काय झालं भाऊ. काही बाईचं सामान गिमान नव्हतं राहिलं भाऊ. होती काही नव्हतं राहिलं बाबा त्याचं. ते मला काही माहित नाही, तुम्हाला अर्जंट यावं लागते. अरे भाऊ टेन्शन घेऊ नका, हे लोक लय चांगले आहेत, काहीच नाही आलं त्या बाईचं सामान। आम्ही समजा जण माहित आहे आम्हाला, काही नव्हतं। काय झालं भाऊ नेमकं। गरीब लोक आहेत भाऊ, त्रास नका देऊ भाऊ, मदत केली ते तुम्हाला। त्रासाची गोष्ट नाही काकाजी, मी यांना माझ्या घरी नेऊन राहिलो पाहुणचारासाठी. त्रासाची गोष्ट नाही, यांनी माझ्याशी जे केलंय ते सर्वश्रेष्ठ आहे. यांना कसा त्रास देऊ मी. असं बाबा आम्हाला भ्यावं लागला म्हटलं बाबा. मावशी काय भ्या लागते. चला आठवा बरं, मी तुम्हाला घ्यायला आलो. या या आई. ठीक आले वाटते ते. ये कोण आलं. या वाटच पाहून राहिलो आम्ही. अरे या भाऊ, अहो हे तिनो भाऊन लय आग्रह केला बापा। अरे काकाजी भाऊ नका म्हणू, मी तुम्हाला पोरगा का. अरे लेख, हे पाय वदरच घेतले मी। अरे काय घर नाही भाऊ, बसा काय त्यात काय आहे, बसा। नातू आहे नाही हा, हो नातू आहे ना, 2 पोर आहेत नाही। विचारलं मी गाडीत येता पोर लग्न झालं नाही हो।
पोरीचं लग्न झालं, पोरीला पोरगा आहे, पोरगी आहे एक. हो. हा. पोरं लग्न झालं, लाईनीचं राहिलं आता. हा ना, हा ना. साजरे आहे. आम्ही मागच म्हणलो होतो या, पण ते आमचा काही मेळ आला नाही. असं वाटलं तसंच बा, असंच का पाहिजे भेटीले जा बा, कसं आहे तब्येत गिब्येत असं. पण ते काही योग आलाच नाही आमचा, जसा याचा जस. म्हणजे भाऊ आले आता हे म्हणतात मला दिनू म्हणा, पण ते साजरं नाही वाटत. मोठे लोक तुम्ही. काय हो काकाजी, हा मोठे लोक गेलो कायच, काहीच नाही. कोणी मोठे लोक नाही ना, कोणी लहान नाही. तुम्ही आमच्यासाठी मोठे बापा. तुमच्यासाठी काय केलं हे तुम्हाला थोडी माहित आहे, ते आम्हाला माहित आहे. आणि आमच्या त्या परमात्माला माहित आहे. असं नका म्हणू कधी. ये ना आतेबाई, या इकडे इकडे सावधान. हो ना, मी मगाच येऊन राहिली. मग मला सांगितलं दारातच माहित झाला, आल्या नाही तर अजून शिराय. म्हणलं बाई आता आल्या असते. म्हणलं कसं आहे बाई साजरे? हा मी या शांताची सासू हो. हा हो का? मी आई हो बाई. मी सांगलं ना तुम्हाला त्या रोजी माय मीच तर होती माय वरात संघ. मी निघाली माय नदीतून आणि माय पोरगी अटकली. पण तुमचे माय लय लाख उपकार झाले व माय बाई, लाख उपकार झाले. नाही जे उपकार कायचे त्याच्यात, आम्हाला दिल्या. आम्ही आता बाई वायत चालली पाहिल्यावर कोणी माय बाई तुडी टाकते ना. माघरच्या माणसानं तर झाडाच्या याले पकडून बसलं त्याने बाई. तर ते जाऊन काढलं माघरच्या माणसानं. आमच्या गावातली एक जण होते भाऊ. अंजीला दिली सांगतो ना, अंजीला दिशी मला दिसल्या ना ती, पण मला पाणी इतकं होतं नदीले. मी घरच्या माणसाला, आमचं घर नदी काठीच आहे. आम्ही पंचही हाव त्या गावातले, तर आम्ही नदी काठ आहे आमचं घर. आणि खटेली आहे आमचं उलसक. तर ती ऑटोच्या याच्यात ती आमचं घर तिकडे नदीच्या काठी आहे. संध्याकाळी गेलो तसं हॉटेल बंद करून मला बाई दिसले ना बाई. तुम्हाला सांगतो ना, आवाज लोक बाई, ते पाणी इतकं होतं ना त्याच्यावर ह्या पुढे चालले गेले. माघरचा माणूस मलाच म्हणे, तुम्ही मेहस म्हणे तुला काही काळी गिडी होणक दिसलं म्हणे असं वायात जाताना. तुला वाटलं म्हणे बाई नाही ना, मी आणलं नाही ना, मा दिसलं ना मला दिलं ना. पण बाई सकवून बाई सकवून आमच्या तिला आमच्या गावातले हे आहेत ते जसे पुजारी आहे, तर त्याचा त्याचा नातूच आला कल्ला करत नदीत. बाई बाई भूत आहे म्हणे. त्याला काय कळते लहान लेकराले. तर आम्ही गेलो पण धावत, ते आले त्याचं पका आलं. मग काढलं बाई या बाईले. माय बाई आला का बाई? तुमची किती वाट पाहून राहिलो आम्ही. पायाला गुद्या बाई. माय बाई नाही जी पाया आले. अहो माय बहीणच्या नात्यानं लागतो. शांताबाईची देणी हाव मी. हा बहीणच, मोठी बहीणच्या नात लागतो. माय बाई लागू द्या. तुमच्या तर घरी आवडत जाय आम्हाला. खरं सांगतो घरी आवडत जाय. तुझ्या पायाला गेले का व? आला का बाई? मी मग येऊन गेले तर ना त्याला बाई. मी शांताबाईची राणीच हाव मी. काय बाई लय मोठा खटला आहे का हो तुमचा? इतक्या देराच्या ठाणे एका घरातच राहता का मग? अहो माय एका घरात नाही, एका गावात राहतो आम्ही. पण आमचं गावच हे घरच आहे. सगळं एका घरातच हाव असंच म्हण. आम्ही बी देराण्याच हाव शांताबाईच्या. नाही बाई भला मोठा परिवार आहे व मग तुमचं. असं का? साज आहे मग 5 जणी हा तुम्ही मग नाही देराण्याच्या ठाण्या? हो बाई तुम्ही राम मुक्कामी, मग तुम्हाला बजे बजे करते लय हाव आम्ही देराण्याच्या ठाण्या. ये रे बाबू ये. मना तू आहे बाई ना. ये रे बाबू. हा काय नाव आहे रे तुला? सांग ना नाव, सांग ना तुला. त्या आजी नाव विचारते ना. श्यामा आहे. श्यामा आहे श्यामा. असं असं श्यामा माय बाई साजरं नाव आहे रे. बसा ना उभ्याच हा तुम्ही बसा. हो हाव माय बाई वावरातून आलो आणि इकडे आलो. घरी नाही गेलो. बाई आहेत ना मुक्कामी? आता सांगून ठेवतो सकाळी मांग जेवण. काय हो मी ना मला करून घेऊ दे बिचारी. तू परत दिवशी कर. थांबावं दोघी जणी ना, गुलाबजामुन करून ठेवायला माहित आहे ना, मला करून घेऊ दे. नाही ना माय बेसनाचे लाडू आहेत ना होईल. नागपंचमीचे लाडू आहेत ना, त्याच्यात मी या बाई पाहुणचार करून घेतो. नाही तर बाई बुडी दुसरं काही केलं तर अजून बुलात बशीन. हा त्या लाडवात मा पाहुणचार मला कोऱ्याचा आहे. हो या बाईले पाहुणचार दुसऱ्या कोण पाहुण्याले नसता केला मी. या बाईले कोऱ्याचाच आहे. इमले काय गुलाबजाम काही खराब नाहीत होत. राहू दे मला करू दे. बाई सकाळ घरी या.
बरं सकाळी हिच्या घरी जा जा त्याच दिवशी माघारी मग इमलीच्या घरी मा नंबर लावा शेवटी सारीत इतके दिवस राहता का हो बाई नाही तर माय बाई माझं हुकू सांग नाही माय बाई माय तुम्ही देराना जेठाना असता हा का वालव आहे का इतके जायच्या घरी काल माझ्या जेवण खाऊन करते मी कोणती पाहुणी हाव का माय बाई मला तर बाईला कसं तरी वाटून राहिलं एवढं बाय एवढं तर एवढं मला माहेराती झाला माय काही खायले माय आता जेवण घेऊन नाही नाही असं कसं माय बाई जेवण कसं सांगू ना तुम्ही थांबता ना 8-10 दिवस थांबा मग बाबा 8-10 ना ना सकाळी जातो आम्ही याच तर काही नव्हतं ते भाऊन लय आग्रह केला चला चलाच म्हणत मग आलं मजुऱ्या पडतात ना बाई 8-10 दिवस नाही माय तुम्हाला भेटून लय बरं वाटलं लय साजरं हाय बाई तुमचं मस्त बाई मला तर खरं काही समजूनच नाही राहिलं कोण कोणाचं कोण होय इतके जण माहिती साजरे काही समजत नाही बाई मी काही एवढी काही शिकेल सवरेल नाही कुठे जाणं येणं नाही मला काही साजरं असं बोलता येत नाही माय बाई काही पण लय साजरा हा बाई तुम्ही नाही माय बाई बाई तुम्ही लय साजरा हा अहो त्या बाईला अंग टाकू द्या ना बसेलच आहेत येणे खाली या ना तुम्ही बाई तुम्ही अंग टाका बरं नाही माय बाई अंग टाकायचं का मला काय काय हे माय मला काय अंगीन टाकायचं सवय नाही हो माय बाई काय अंग नाही नाही मी अंग नाही टाकत मी येतो 2 मिनिटात कुठे गेलो मी ना तेले गेली होती नवाळा वाटून राहिलो असं आता ते जे म्हणाले असं वाटते माय आपले मोठे लोक आपल्या घरी कसं राहा ते भाऊस तर मग आज ते बसले सफ्यावर तर मग बाय पायर घेतले या बाई बी गादीवर तयार नव्हत्या खालीच बसल्या मी म्हटलं नाही म्हटलं बाई बदर बसा देऊ गेलता दिनू सांगे ना म्हणे आई काही नाही म्हणे असं झोपडा आहे म्हणे त्याचं ते हॉटेल आहे म्हणे आणि ते आता कसं राहते हा गरीबाला असं वाटते की बापा आपण याच्या घरी आलो एक नाही बायक नाही हा असं वाटू राहिलं तेले मी सांगितलं तेले म्हटलं मा तुम्ही म्हटलं आमच्यासाठी देव हा मासुनी नाही सांगत शिटू मग आल्या शिटू पाया लागली म्हणे तुम्हीच माझ्यासाठी सगळं काही हा म्हणे त्या भाऊच्या पाया लागली मातीनही लागला म्हणे ते भाऊ नाही करत नाही म्हणत बापा तुम्ही नका पाया लागू असं हे करत तेले जरसं कसं हे वाटून राह आलं ध्यानात शांताबाई बरोबर आहे ते गरीबाला ते जरा असं पण तेले म्हणा बापा आमच्यासाठी का हा हे आम्हालाच माहित आहे म्हणा ठेवून घ्या शांताबाई आपल्या घरी घ्या 4-5 दिवस तेले हा मस्त आपल्या गावात हिंडतीन फिरतीन सगळ्याच्या घरचे पाहुणचार होतात हो म्हटलं तर खरी बाई आता पण माई असतं तयार नव्हती ती जिनूला अब्दस्ती ना आणला अकरा करू आता राहिला तर आहेत ना माय आपल्याला का नाही आहे बरं मग सकाळी खरंच सरितात वाकर जेवण आहे का मग मी माघारी मग तुमचं झाल्यावर करतो नाही तर मग त्या बाई काय म्हणतात काय नाही किती दिवस राहतात नाही तर सकाळून संध्याकाळी हो सकाळ माघरचं हटपून घेतो शांताबाई सकाळी मी कर ताघरी कर अब असं करा एक जण सकाळून करा आणि एक जण संध्याकाळी करा तुमचे बी होते त्याचे मग जास्त दिवस मोडत नाही त्या बाई मजुऱ्या पडतात म्हणतात आता वावरात जाणाऱ्या मजुऱ्या करून पोट भरणाऱ्याले बरोबर आहे ना माय मजुऱ्या पडली तर काय करतील ते तुमचे पाहुणचार द्यायला गोळतील का हा काय शांताबाई मग बाली येते का हो बाली येते ना बाली म्हणे आज ड्युटी इकडे येतो म्हणे घरी जात नाही म्हणे तिचा आलता तिला सांगितलं येऊन राहिले तर ते म्हणे मी येतोच मी तिला म्हटलं होतं राहू दे म्हटलं आता तुला सुट्ट्या आता काढल्यात म्हणे हो म्हणे मी येतोच आता ड्युटीच येऊन राहिली इकडे